आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंगरवाडी पट्टा येथे भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन। 1,11,166 रुपयांचे प्रथम बक्षीस। आमदार केसरी 2026 साठी राज्यभरातील नामांकित बैलजोड्या सज्ज। महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री तथा कार्यसम्राट आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि श्री म्हसोबा यात्रेनिमित्त डोंगरवाडी पट्टा मैदानावर रविवार दिनांक 14 जून रोजी आमदार केसरी 2026 या भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे। या शर्यतींचा शुभारंभ सकाळी 9 वाजता होणार असून बैलगाडा शर्यतींचा थरार अनुभवण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। तानाजी आप्पा पाटील युवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून महाराष्ट्रातील नामांकित बैलगाडा मालक आणि स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। जनरल अ, जनरल ब, दुसरा, चौसा आणि आदत या गटांमध्ये रंगणाऱ्या शर्यतीमुळे बैलगाडा प्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। स्पर्धेतील आमदार केसरी किताब पटकावणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या बैलजोडीला 1,11,166 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे। तसेच विविध गटांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांसाठीही आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे। या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीस भाजप पूर्व भागाचे नेते तानाजी आप्पा पाटील, बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील, भाजप नेते बाळासाहेब होनमोरे, सरपंच मारुती जमादार, पंचायत समिती गटनेते विष्णुपंत पाटील, परसराम नागरगोजे, दीपक शिंदे, राजू माने, मोहन शिरदवाडे, राहुल सावंत, पिंटू नाईक, रामकृष्ण आवटे यांच्यासह आयोजक समितीचे सदस्य उपस्थित होते। यावेळी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून बैलगाडा शर्यत यशस्वीपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। बैलगाडा शर्यतीचा रोमांचक थरार अनुभवण्यासाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। नमस्कार। डोंगरवाडी येथील म्हसोबा यात्रेच्या निमित्तानं त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट विद्यमान आमदार आदरणीय सुरेशभाऊंच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी या डोंगरवाडी पट्ट्यावरती सकाळी 9 वाजता भव्य महाराष्ट्र आमदार केसरी या बैलगाडीचं आयोजन केलेलं आहे। या बैलगाडीच्या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, त्याचबरोबर या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब, या सांगली जिल्ह्यातील सर्वच आमदार, त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामधले प्रमुख पदाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच बैलगाडी शौकीन यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन या बैलगाडी संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी मी करतोय। या कार्यक्रमासाठी आदरणीय कार्यसम्राट आमदार भाऊसुद्धा उपस्थित राहणार आहेत। वास्तविक मिरज पूर्व भाग म्हटलं की ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागामधला एकंदरीत शेतकऱ्यांचा दागिना म्हटलं तर जनावरं, पशुपालन आणि या पशुपालनाला कुठेतरी चालना मिळावी अशा अनुषंगानं या ठिकाणी शर्यतीचं आयोजन केलं जातं। शर्यतीमध्ये चांगल्या पद्धतीचा बैल खोंड जर पाळला गेला तर त्याला मोठं लाखाचं त्या ठिकाणी दर येतो आणि त्या शेतकऱ्यांना कुठंतरी 2 पैसे हातामध्ये येतात आणि त्याची प्रगती व्हायला बरं पडतं। आणि अशा या शेतकऱ्याच्या खेळाला चालना मिळण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी आदरणीय सुरेशभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच मिरज विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि संयोजन समितीच्या वतीनं ह्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। मला तुम्हाला आणखीन एकदा विनंती करायची की मोठ्या संख्येनं या बैलगाडी शर्यतीच्या या डोंगरवाडी पट्ट्यामध्ये यायचं आहे। बैलगाडी शर्यत सोडत असताना या ठिकाणी जनरल जो गट आहे तो जनरलचा एक बैल आणि ब गटामधील एक बैल अशा पद्धतीचं जनरल गट सोडला जाणार आहे। ब गटामध्ये जनरलचा बैल सोडला जाणार नाही, बरोबर का पैलवान? याची सुद्धा या ठिकाणी त्या बैलप्रेमींनी दक्षता घ्यायची आहे आणि हे मैदान चांगलं शांततेत पार पडण्याच्या दृष्टीनं सर्वांनीच या ठिकाणी उपस्थित राहून या मैदानाचा चांगला मनसोक्त असा आनंद घ्यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने शर्यती पार पाडाव्यात एवढीच विनंती
या कार्यक्रमाच्या निमित्तानं संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी करतो. तालुक्यातील डोंगरवाडी या पट्ट्यावर दिनांक 14 रविवार सकाळी 9 वाजता आमदार केसरी या बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. या शर्यतीसाठी जनरल गटासाठी जवळजवळ 1,11,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे. 2 नंबरचं बक्षीस 71,000 आहे. 3 नंबरचं बक्षीस 41,000 आहे. तसेच ब गटसुद्धा या स्पर्धेमध्ये स्पर्धा ठेवलेली आहे. जवसा सावसा सुद्धा ह्या स्पर्धेत ठेवलेली आहे. तसेच आदत गटसुद्धा ह्यामध्ये शर्यतीमध्ये ठेवलेले आहेत. ह्या शर्यती पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून कर्नाटकातून भरपूर लोक येणार आहेत. तरी माझी सर्व बैलप्रेमी यांना विनंती आहे की आपण भरपूर प्रमाणात यावं, परंतु या स्पर्धेच्या ठिकाणी कोणताही गोंधळ न करता आणि ही स्पर्धा ही बैलगाडी शर्यती जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनामध्ये कोणताही गालबोट लागू नये ह्या पद्धतीचंच आपण कृत्य करावं. ह्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रदादा पाटील साहेब, तसेच या ठिकाणी आमचे लाडके आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्तच हे आणि मसोबा यात्रा डोंगरवाडी ह्या दोन्ही संयुक्त विद्यमानं ह्या शर्यती ठेवलेल्या आहेत. तसेच या ठिकाणी सर्वच जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वच बैलगाडी शर्यती शौकीनांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.